नीट पेपर फुटी प्रकरणी मोठी अपडेट समोर येते। मनोज शिरुरेच्या लातूरच्या फ्लॅटवर विशेष क्लासेस भरायचे। प्रल्हाद कुलकर्णी शिरुरेच्या घरामध्ये क्लास घ्यायचा। मोटेगावकर क्लासची प्लॅटिनम आणि गोल्ड बॅच ही विशेष होती। प्लॅटिनम आणि गोल्ड बॅच साठी विद्यार्थ्यांकडून भरमसाठ फी आकारली जात होती। कुलकर्णी, मोटेगावकर, शिरुरे या नेक्सस बाबत आता सीबीआय कडून तपास सुरू आहे। आणि या नेक्सस बाबतची अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जुरे आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। सचिन, विक्रांत, शिरुरेला यापूर्वी तपासणी करण्यात आली होती। शिरुरेसह लातूरच्या 5 जणांची सीबीआयने चौकशी केली होती। यापूर्वी जेव्हा शिरुरेला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं त्यावेळी त्याची चौकशी करून सोडण्यात आलं होतं। त्यानंतर आता त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता जी मोठी बातमी आहे ती म्हणजे लातूरमध्ये एक क्लासेस चालायचे आणि प्लॅटिनम बॅचेस होता। मोजके जे विद्यार्थी होते त्या मोजक्या विद्यार्थ्यांची या फ्लॅटमध्ये क्लासेस घेतले जायचं आणि या ठिकाणी जी संशयित प्रश्न आहे त्या संदर्भातलं रिव्हिजन त्या विद्यार्थ्यांकडून या क्लासेसमध्ये करून घेतलं जायचं अशा पद्धतीचा संशय आहे। अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे। आता या माहितीनंतर अजून गायकवाड आहे याच्या संपर्कामध्ये हे शिरुरे होते आणि गायकवाडच्या कॉन्टॅक्ट नंबरवरून आणि त्यांच्या जे मागच्या काळामध्ये दोघांमध्ये झालेल्या संभाषणावरून आता शिरुरेला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। या क्लासमध्ये नेमके किती मुलं होती, त्यांना कुठले कुठले प्रश्न दिले गेले होते, ते प्रश्न संबंधित जी नीट प्रश्नपत्रिका फुटलेली त्यामधले होते का, असे अनेक जे प्रश्न आहेत आता त्याची जे उत्तरं आहेत शिरुरेकडून मिळण्याची शक्यता पोलिसांना आहे, सीबीआयला आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये नवीन वळण मिळण्याची चिन्ह आहे। कारण की शिरुरे हा एकटा आहे का शिरुरे सारखे अजूनही अनेक जण आहेत, याचा जो तपास आहे तो आता सध्या सीबीआय करते। विक्रांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सचिन।